नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं RKG अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद भरती 2024 आणि आरोग्यसेवा तांत्रिक प्रश्न आहेत IBC पॅटर्ननुसार आणि हे सर्व स्पर्धेकरिता खूपच महत्त्वाचे प्रश्न आहेत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर प्रश्न पाहूया. प्रश्न पहिला, जोगवा या मराठी चित्रपटामध्ये मुख्य अभिनेता कोण होता? प्रश्न पहिला, जोगवा या मराठी चित्रपटामध्ये मुख्य अभिनेता कोण होता? उत्तर आहे उपेंद्र लिमये. प्रश्न दुसरा, झूम या स्थलांतरित शेतीचा प्रकार डॅडॅस पाहता पाहता. प्रश्न दुसरा, झूम या स्थलांतरित शेतीचा प्रकार डॅडॅस पाहता पाहता. तो उत्तर आहे आसाम. प्रश्न तिसरा, सुरक्षित दिवस कधी घडला? प्रश्न तिसरा, सुरक्षिततेचा दिवस कधी घडला? उत्तर आहे 1 जुलै. प्रश्न चौथा, 92% शुद्ध सोने म्हणजे डॅडॅस कॅरेट सोने होय. प्रश्न चौथा, 92% शुद्ध सोने म्हणजे डॅडॅस कॅरेट सोने होय. उत्तर आहे 22 कॅरेट सोने. प्रश्न पाचवा, त्यांना संयुक्त रेतीपट डॅडॅस असे म्हणतात. प्रश्न पाचवा, त्यांना संयुक्त रेतीपट डॅडॅस असे म्हणतात. उत्तर आहे चौपाटी. प्रश्न सहावा, अमरकंटक येथे उगम पावणारी नदी खालील पर्याय निवडा. प्रश्न सहावा, अमरकंटक येथे उगम पावणारी नदी खालील पर्याय निवडा. उत्तर आहे नर्मदा. प्रश्न सातवा, कुलाबा हे कोणत्या आधीचे नाव होते? प्रश्न सातवा, कुलाबा हे कोणत्या आधीचे नाव होते? उत्तर आहे रायगड. प्रश्न आठवा, क्षेत्रफळाच्या डॅश डॅश. उत्तर आहे तिसरा. प्रश्न नववा, बोलीभाषेची योग्य जोडलेली निवडा. प्रश्न नववा, बोलीभाषेची योग्य जोडलेली निवडा. उत्तर आहे वऱ्हाडी कोकण. प्रश्न दहावा, डॅडॅस त्यांना पाश्चरायझेशनचे जनक म्हटले जाते. उत्तर आहे लुईस पाश्चर. प्रश्न 11, खालीलपैकी कोणता खेळाडू नेमबाजाशी संबंधित नाही? प्रश्न 11, खालीलपैकी कोणता खेळाडू नेमबाजाशी संबंधित नाही? उत्तर आहे योगेश्वर दत्त. प्रश्न 12, खालीलपैकी कोणती घटना कालक्रमानुसार आधी झाली होती? प्रश्न 12, खालीलपैकी कोणती घटना कालक्रमानुसार आधी झाली होती? उत्तर आहे प्लासीची लढाई. प्रश्न 13, स्वामी दयानंद सरस्वती यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली? प्रश्न 13, स्वामी दयानंद सरस्वती यांना खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली? उत्तर आहे आर्य समाज. प्रश्न 14, महात्मा फुले यांच्याबाबत चुकीचे विधान निवडा. प्रश्न 14, महात्मा फुले यांच्याबाबत चुकीचे विधान निवडा. उत्तर आहे त्यांचा जन्म कटगुण सातारा येथे झाला होता. प्रश्न 15, मापन पद्धतीचा विचार केला असता पद्धतीला SI पद्धत असे देखील म्हणतात. प्रश्न 15, मापन पद्धतीचा विचार केला असता SI पद्धत असे देखील म्हणतात. उत्तर आहे MKS. प्रश्न 16, महानगरपालिकेचा प्रमुख प्रशासकाला असे म्हणतात. प्रश्न 16, महानगरपालिकेचा प्रमुख प्रशासकाला असे म्हणतात. उत्तर आहे मनपा आयुक्त. प्रश्न 17, डॅडॅस या वर्षाचा भारत सरकार कायदा भारतीय घटनात्मक विकासासाठी महत्त्वाचा होता.
प्रश्न 17. डॅडॅस या वर्षाचा भारत सरकार कायदा भारतीय घटनात्मक विकासासाठी महत्त्वाचा होता. उत्तर आहे 1935. प्रश्न 18. एकेरी नागरिकत्व हे भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य डॅडॅस देशाच्या राज्यघटनेचे प्रतिबिंब आहे. उत्तर आहे इंग्लंड. प्रश्न 19. प्रवासी भारतीय दिवस कधी साजरा करतात? प्रश्न 19. प्रवासी भारतीय दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 9 जानेवारी. प्रश्न 20. कार्बन या मूलद्रव्याचा अणुक्रमांक डॅडॅस आहे. कार्बन या मूलद्रव्याचा अणुक्रमांक डॅडॅस आहे. उत्तर आहे 6. प्रश्न 21. खालीलपैकी कोणता खेळाडू नेमबाजीशी संबंधित नाही? प्रश्न 21. खालीलपैकी कोणता खेळाडू नेमबाजाशी संबंधित नाही? उत्तर आहे योगेश्वर दत्त. प्रश्न 22. वयाचे डॅडॅस वर्ष पूर्ण केलेला व्यक्ती ग्रामपंचायतीचा मतदार असतो. प्रश्न 22. वयाच्या डॅडॅस वर्षी पूर्ण केलेला व्यक्ती ग्रामपंचायतीचा मतदार असतो. उत्तर आहे 18 वर्ष. प्रश्न 23. व्यक्तीच्या त्वचेचा रंग डॅडॅस या घटकावर ठरतो. प्रश्न 23. व्यक्तीच्या त्वचेचा रंग डॅडॅस या घटकावर ठरतो. उत्तर आहे मेलानिन. प्रश्न 24. मानवी जबड्यात सुळ्याची संख्या किती असते? प्रश्न 24. मानवी जबड्यात सुळ्याची संख्या किती असते? उत्तर आहे 4. प्रश्न 25. युरी गागारिन हे डॅडॅस देशाचे पहिले अवकाशवीर आहेत. प्रश्न 25. युरी गागारिन हे डॅडॅस देशाचे पहिले अवकाशवीर आहेत. उत्तर आहे रशिया. प्रश्न 26. राज्यसभेच्या पदसिद्ध सभापती डॅडॅस हे असतात. प्रश्न 26. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती डॅडॅस हे असतात. उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न 27. डॅडॅस येथील राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाच्या अध्यक्ष एनी बेझंट या होत्या. प्रश्न 27. डॅडॅस येथील राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाच्या अध्यक्ष एनी बेझंट डॅडॅस या होत्या. उत्तर आहे कोलकाता. प्रश्न 28. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ खालीलपैकी कोठे आहे? प्रश्न 28. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ खालीलपैकी कोठे आहे? उत्तर आहे पुणे. प्रश्न 29. कुटुंब न्यायालयाचे सर्वप्रथम डॅडॅस या देशात स्थापन करण्यात आले आहेत. प्रश्न 29. कुटुंब न्यायालयाचे सर्वप्रथम डॅडॅस या देशात स्थापन करण्यात आले आहेत. उत्तर आहे अमेरिका. प्रश्न 30. प्राण्याच्या पेशीत डॅडॅस नसतात. प्रश्न 30वा. प्राण्याच्या पेशीत डॅडॅस नसतात. उत्तर आहे हरितलवके. प्रश्न 31. स्वतंत्रेचा स्रोत हे काव्य खालीलपैकी कोणाची रचना आहे? प्रश्न 31. स्वतंत्रेचे स्रोत हे काव्य खालीलपैकी कोणाची रचना आहे? उत्तर आहे स्वातंत्र्यवीर सावरकर. प्रश्न 32. केदारनाथ हे ठिकाण डॅडॅस या हिमालयीन रांगेत आहे. प्रश्न 32. केदारनाथ हे ठिकाण डॅडॅस या हिमालयीन रांगेत आहे. उत्तर आहे कुमाऊ. प्रश्न 33. गांधी आर्यविन करारानुसार महात्मा गांधी डॅडॅस गोलमेज परिषदेस उपस्थित राहिले. उत्तर आहे दुसऱ्या. प्रश्न 34. घनता या भौतिक राशीचे एकक निवडा. प्रश्न 34. घनता या भौतिक राशीचे एकक निवडा. उत्तर आहे kg/m घन. प्रश्न 35. धूरध्रुयित इंधन खालीलपैकी कोणते आहे? प्रश्न 35. धूरध्रुयित इंधन खालीलपैकी कोणते आहे? उत्तर आहे इथेनॉल. प्रश्न 36. कापसाची मृदा प्रामुख्याने डॅडॅस असते. प्रश्न 36. कापसाची मृदा प्रामुख्याने डॅडॅस असते. उत्तर आहे रेगूर. प्रश्न 37. ग्लिम्पेसेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हा ग्रंथ कोणाची रचना आहे? उत्तर आहे पंडित नेहरू.
प्रश्न 38 कोणत्या जिल्ह्याचे जुने नाव कुलांबा होते? प्रश्न 38 कोणत्या जिल्ह्याचे जुने नाव कुलांबा होते? उत्तर आहे रायगड. प्रश्न 39 ब्रिटिश काळात फिरती न्यायालय कोणी स्थापन केली होती? प्रश्न 39 ब्रिटिश काळात फिरती न्यायालय कोणी स्थापन केली होती? उत्तर आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस. प्रश्न 40 विधवा विवाह समिती कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षाचा आहे? प्रश्न 40 विधवा विवाह समिती कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षाचा आहे? उत्तर आहे 1856. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ज्यांना कुणाला PDF पाहिजे असेल त्यांनी टेलिग्राम जॉईन करा. तिथे तुम्हाला व्हिडिओ खालीच PDF मिळून जाईल.